त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी, आणि रोज तेच काम, आणि तिथून निघाल्या का त्या लगेच सगळं डिलीट मारतात ना, परत आपलं पर्सनल लाईफ परत जगायला लागतं. पण नेहमी प्रश्न पडतो की आपल्या छोट्या गावातल्या ग्रामीण भागातल्या पोरापोरींना काय प्रॉब्लेमच काय, नको तिथे एवढे बोलतात अरे बापरे काम. एकदा स्वतःला तपासून तर पहा, इतकी सुंदर व्यक्तिमत्व, इतकं सुंदर पर्सनॅलिटी मला दिलेली आहे, त्या पर्सनॅलिटीचा मी किती वापर करतो हा मोठा प्रश्न आहे. माझ्या व्यक्तिमत्वाचा माझ्या जगण्यामध्ये मी किती वापर केला, की फक्त मी माझं व्यक्तिमत्व ढकलत चाललोय पुढं, दिवस ढकलत चाललोय पुढं. कोणतरी माझं बरं करेल, घरचे काहीतरी बरं करेल, कोणतरी मला कोणतरी नोकरी लावून देईल, कोणतरी काहीतरी करेल, कोणतरी एखादा अजेंडा मला देईल, तो मी पूर्ण करील. किती वर्ष त्याचे परिणाम या पोरांवरती होतात ते समजून घ्या. हे सुंदर मटेरियल कसं यूज करायचं, कसं वापरायचं, बेसिक गोष्टी काय, याचे बेसिक फंडे काय, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि आकाश सरांची नेहमी धडपड असते की आपल्या भागातल्या पोरापोरींना, युवकांना, युवतींना ही संधी मिळाली पाहिजे, आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांना सहकार्याने संधी मिळाली पाहिजे, आपले माणसं बोलले पाहिजे, लोक बोलले पाहिजे. शाळेत किती उपक्रम चालतात त्यांच्यावाल्या, पोरांच्या भाषणाच्या स्पर्धा, वेगवेगळे इव्हेंट्स किती घेतात, हे तुम्हाला आम्हाला नाही मिळालं ना शाळेत ना. आणि सध्याचं जे जग आहे इतकं प्रोफेशनल आहे, आता आपण बाहेर जे बोलत होतो, प्रचंड प्रोफेशनल जग आहे, इतकं कमर्शियल आहे. प्रोफेशनल कमर्शियल आपण निगेटिव्हली घेतो, निगेटिव्हली घेऊ नका. प्रोफेशनल आणि कमर्शियलचा अर्थ असा होतो की मला माझ्या जीवनाचे उपजीविकेचे मार्ग प्रशस्त करणे म्हणजे प्रोफेशनल. माझ्या गरजा मी स्वतः पूर्ण करणे, माझ्या परिवारावरती डिपेंड राहणे म्हणजे कमर्शियल प्रोफेशनल. आमच्या इकडे 25, 30 वर्षाचे होऊन जाते, पण तरी वडिलांवरती डिपेंड आहे. काही काही अशा लग्न करून चुकले, बापाच्या पेन्शनवर बायकोही पोचून राहिले, स्वतःही जगून राहिले. फॅक्टही आहे. बाप मास्तर होता, माय मास्तर होती, दोघेही रिटायर झाले, पोट्ट्याला अजूनही नोकरी, लग्न करून बसून गेले. कुठे कुठे असे की बायको नर्स आहे, पोट्टा रिकाम आहे. कुठे कुठे कोणतरी कॉल सेंटरवर काम करून राहिलं, हाई कॉल सेंटरवर काम करते, ते कॉल सेंटरवर काम करते. हे किती पोटेन्शियल आहे. आणि मग ह्या सगळ्यांना कोणीतरी बोलवतो, घोळका जमा करतो, यात्रा भरवतात. तुमच्यासाठी आम्ही मोटिवेशनल स्पीकर बोलवलेले आहे. आता वर्धेमध्ये आहे युथ फेस्ट, मी ते पाहिलं असेल पत्रिका, हे काय 100%. काल ते माझ्यापर्यंत आली पत्रिका, मी ते सगळी वाचली. ते सगळी तो मोटिवेशनल स्पीकर त्यातला काय चांगलंच नाव आहे त्याचं, त्याचा स्वतःचा डिस्प्यूट आहे बायकोसोबत. देशभरातले मोटिवेशनल स्पीकर जे आहे ना, तुम्ही जर त्याची हिस्ट्री चेक करून पाहाल ना, त्याचं स्वतःच आपल्या कुटुंबासोबत पटत नाही. त्या फॅक्ट्स आहे. जे आपल्या फॅमिलीला मोटिवेट नाही करू शकले, आपल्या फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह नाही आणू शकले, लफेबाजी, सेंटेन्स कोट करतात, भारी भारी मोठे मोठे शब्द सेंटेन्स कोट करतात, शॉर्ट फॉर्म वापरतात स्किलफुली. आपण त्याच्या गळ्यात अडकतो, आपल्या वाटतं हेच ग्रेट आहे. आणि खोऱ्याने पैसे घेऊन जाते आपल्याकडे आणि आपण देतो. खरं म्हणजे याची काहीही गरज नाहीये. आपलं शस्त्र आपल्याला स्वतःला वापरता आलं पाहिजे किंवा वापरून पाहता आलं पाहिजे. तसा जो माईक वरती गेला, हे तुझं टूल्स आहे, हे तुझं वेपन्स आहे. तुझ्या वेपन्स वरती भरोसा नाही, कशी लढाई लढशील? एकदा वापरून तर पहा. पाहुणं काय होते तर जीव तर जाणार नाही, आयुष्य तर थांबणार नाही. लोक हसल, चुकल. जोपर्यंत आपल्याबद्दलचे निगेटिव्ह एक्सप्रेशन समूहाची येत नाही, तोपर्यंत आपले एक्सप्रेशन चांगले होत नाही. लक्षात घ्यायचं. आपल्या चुकीवरती लोक हसले की मग आपण अंतर्भूत होतो आणि मग आपण विचार करायला लागतो की काय चुकलं माझं. मी स्वतःला एक्सप्रेसच नाही करत, मी स्वतःला मांडतच नाही. माझ्यातल्या उणिवा मला कळणार कशा? बरोबर की नाहीये? मला स्वयंपाकच येत नाही, मला भाजीच करता येत नाही, म्हणत तिने भाजीला हातच नाही लावता, आयुष्यभर भाजी येणारच नाही. करून तर खारट होईन, तिखट होईन, कच्ची राहीन, कशी बनन, पांचट बनन. 4 लोक कॉमेंट्स करत नाही जमली, चुकली. त्यातल्या चुका दुरुस्त करत सेकंड टाइम परफेक्ट भाजी करायची सवय तर लागेल. साधं लॉजिक आहे. आईने हेच लॉजिक आमच्या हातात दिलं. कर बरं कणकीचे गोळे, आई लाटते, आपण गोळे करतो. आई लाटते, आपण शेकतो. आई म्हणजे आता मी शेकतो, तू लाट. डायरेक्ट लाट कधीच कोणी म्हणत नाही. गोळ्यापासून सुरुवात होते, त्याच्या आधी पण कणिक काढ पासून सुरुवात होते. बाई कणिक काढ बरं, किती काढू? 2 ग्लास काढ.
कळतं की आपल्या घरात किती माणसं आणि किती माणसांना किती ग्लास कणिक लागते. लाईफ स्किल हे कळत न कळत कुठल्या स्पीकरच्या भाषणात तर कळलेलं नाहीये, हे घर बसल्या आईने दिलेलं आहे. ह्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही त्याला फेस केलं, तुम्ही त्या प्रोसेस मध्ये गेले म्हणून तुम्ही या चांगल्या पोळ्या बनवू शकून राहिले. तुम्ही प्रोसेस मध्येच जाणार नाही, प्रक्रियेतच जाणार नाही, तुम्ही प्रॉडक्ट म्हणून कसे चांगले बाहेर याल. प्रॉडक्ट म्हणून चांगलं बाहेर यायचं असेल तर पहिले प्रोसेस मधनं जावं लागते, समजून घ्या. आणि ही प्रोसेस म्हणजेच इन सर्च ऑफ आय आहे की मला माझी स्वतःची ओळख करून घेणे, मला त्या प्रक्रियेमध्ये नेणे, मला जे काही निसर्गाने दिलेलं आहे ते जगातलं सगळ्यात ग्रेट आहे, बेस्ट आहे, सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याला एक नीट आकार देणे आणि त्याला समूहासमोर मांडणे, लोकांसमोर मांडणे. आम्ही त्या प्रोसेसला घाबरतो, आम्ही त्यापासून दूर पळतो. नवीन कळतं का? त्याच्यानंतर असे माईकला पकडायचं नाही, धरून नाही ठेवायचं, माईक कुठंच जात नाही, उभा केलाय स्टँडवर. टच थेरपी म्हणतात त्याला. या वस्तूची भीती वाटते त्या वस्तूला मुद्दाम हात लावा, त्याच्याशी खेळा, त्याच्या जवळ जा, त्याच्यापासून दूर पळू नका. पालीची भीती वाटते, पालीच्या जवळ जाऊन पहा, पाल पाहत राहा, पाल पाहत राहा, आणखी जवळ जा, आणखी जवळ जा, मग एकदा झाडून हात काढून पहा, मग एकदा हात लावून पहा. पालीचा जीव केवढा, आपला जीव केवढा. पाल खाणार आहे का? हे जे मनामध्ये पालीची भीती करून ठेवली आहे आपण प्रत्येकानं, ते काढता आली पाहिजे. एक्झाम्पल आहे, पालीची भीती म्हणजे एक्झाम्पल. अंगावर काटे येणे पाल पाहिल्याबरोबर. भाषांनी म्हटलं की अंगावर काटा येणे, संचालकर म्हटलं की घाबरणे, चटका बसणे, ते पालीची भीती आहे. टू व्हीलर कोणाची आहे? या लहान लहान गोष्टी थोड्या नीट समजून घेतल्यानं तुम्हाला चांगलं आयुष्य तुम्हाला आणखी चांगला आणि आणखी सुंदर करता येईल. डेकोरम करणे, स्वतःला डेकोरेट करणे हा वेगळा भाग झाला. त्यासाठी वेगळ्या स्किलची गरज नसते. हे स्किल तुम्ही मार्केटमध्ये विकत घेऊ शकता. ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही पार्लरचा कोर्स करू शकता. हे मडवणे, हे रंगवणे काही कठीण नाहीये. म्हणजे आतमधली जी खरी पर्सनॅलिटी आहे, रिअल पर्सनॅलिटी आपण म्हणतो, ही बाहेरची फेक पर्सनॅलिटी आहे, लक्षात घ्या. जबाबदारी पूर्ण नको. ही पर्सनॅलिटी रिअल नाही आहे. नेचरने दिलेली जी रिअल पर्सनॅलिटी आहे ते आपण सतत झाकायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण लेप लावतो ना. रिअल पर्सनॅलिटीला आपण काय करतो? झाकतो बाहेर पर्सनॅलिटीला. आतमधली जी रिअल पर्सनॅलिटी आहे खरी, ज्यावर तुम्ही रंगरंगोटी नाही करू शकत, त्याच्यावरती प्रोसेसच करावं लागते, त्याच्यावरती प्रक्रियाच करावं लागते. तिला सुद्धा पीळ पडू द्यावं लागतं, तिला सुद्धा त्रास होऊ द्यावं लागतं, मग ती छान बाहेर येईल. आणि ती एकदा बाहेर आली किंवा बाहेरच्या पर्सनॅलिटीची फारची गरज पडत नाही. मग तुम्ही काय घातलं, म्हणजे केस कसे आहेत, काही फरक नाही पडत. एकदा सुरू झाले की मग लोक तुमची होतात. बरोबर? आणि सहजता असली पाहिजे, सहज असलं पाहिजे. जे कुठे जाईल, जे काही करायला जाईल, ती गोष्ट मी आनंदासाठी करायला जातो आहे. कोणतरी बोलवलं, आकाश सरनं बोलवलं म्हणून इथं मुर्दा येऊन बसला. माणसांसाठी कार्यक्रम असतात, डेड बॉड्यासाठी नाही. आपण लाईव्ह आहोत, आपण माणसं आहोत, आपण जिवंत आहोत. आपले हार्टबीट सुरू आहे, आपलं ब्रिदिंग सुरू आहे, श्वास घेतो. हे कधीतरी डोक्यात असतं का आपल्या? कधीच नसतं. असतं का? नाही बाबा 11 वाजले तर मग श्वास घ्यायचा आहे, करतो का? असं नाही करत. पण जिवंत राहण्यासाठी जी श्वासाची प्रक्रिया इतकी नैसर्गिक आहे, ती छान सुरू असते, तुम्हाला माहिती पडत नाही. किती खात राहा, किती व्यस्त राहा, किती खेळत राहा, किती बोलत राहा, तरी जगण्यासाठीची श्वासाची प्रक्रिया आतमध्ये आपोआप सुरू असते. नाही तशी आमची जगण्याची एक प्रोसेस आहे, ती सुरू असली पाहिजे. खूप नैसर्गिक सुरू असली पाहिजे, सहज सुरू असली पाहिजे. ब्रिदिंग प्रोसेस सांगते. ओके, आता काही करायचं नाहीये, छान मोकळं व्हायचं आहे, हलकं व्हायचं आहे, आहेत जागेवर उभे राहा आणि फक्त इथं फिरायचं आहे. आणि मी सांगतो त्या सूचना पाहायच्या आहे. जरा मोकळं होऊ आपण, मग पुढच्या विषयाकडे जाऊ. आता पुरी एकीकडे आणि पोरं एकीकडे नको. मला एकमेकांमध्ये मिक्स होऊन जा आणि इथं त्या भिंतीपर्यंत आहे बा, इथून त्या भिंतीपर्यंत जायचे, त्या भिंतीपर्यंत इकडे यायचं. मी सीट म्हटलं की बसायचं. माझी न्यूनगंड काय, मी त्या सगळ्या विषयावर येणार आहे. दन्न फिरा, त्याच्यामध्ये घुसा, ते नाही घुसत. एक एक जण सगळ्यांना. हा, सीट, मूव, सीट, मूव, फटाफट, सीट,
मूव, स्पीड वाढवा, स्पीड वाढवा, स्पीड बढ़ाओ, सीट, मूव, स्पीड बढ़ाओ, धावू नको रे. एकमेकाला धक्का लागणार एवढी जागा ठेवा. कोणाचाच कोणाला धक्का लागणार नाही. धक्के मारायची सवय चांगली नाही. संधीचा फायदा घेऊ नका. कोणी कोणाला धक्का मारणार नाही. गर्दीतून चालताना आपण लोकांना धक्के देत नाही, लक्षात घ्या. व्यवस्थित आपली स्पेस, आपली जागा तयार करून चालतो आपण. कोणाचाच कोणाला धक्का लागणार नाही. सीट, मूव, सीट, मूव. 60 ची स्पीड, 60, 60. घोळक्याने चालू नका. छान जागा वापरा. एवढा मोठा हॉल आहे, अख्खा हॉल भरून दिसला पाहिजे. स्पेस बनाव, स्पेस बनाव. भरपूर जागा आहे, स्पेस बनवा. 60 ची स्पीड आहे, कळतं का? 60 ची स्पीड. सगळे बाईक चालवता, तुम्ही गाड्या चालवता, 60 च्या स्पीडने चला. सीट, मूव, फ्रीज. फ्रीज म्हणजे फ्रीज कळतं ना? फ्रीज म्हणजे स्टॅच्यू. आता तिसरा शब्द येईल, टर्न. टर्न म्हटलं की वळून चालायचं. ओके, मूव, टर्न, मूव, टर्न, मूव, सीट, मूव, टर्न, मूव, सीट, मूव. 80 ची स्पीड, 80 ची स्पीड. टबाक टबाक उड्या मारायची नाही घोड्यासारखं. स्मूथ, स्मूथ चाला. स्पीड वाढली म्हणजे स्मूथनेस जात नाही. अति उत्साह, अति घाई संकटात नाही. अति उत्साह नको. आणखी मोकळे व्हा, आणखी मोकळे. आपली स्वतंत्र जागा पकडा ना. कशाला एकमेकांमध्ये खेडे घालता? हेच तर स्किल आहे. माझी जागा, स्वतंत्र जागा पकडा. सीट, मूव, टर्न, सीट, मूव, फ्रीज. आता चौथा शब्द जंप. यस, ओके, मूव. धावू नको रे. सीट, मूव, जंप, टर्न, मूव, सीट, मूव, जंप. चांगली मारा आणि जंप. हवेत, हवेत मारा. असं समजा की काहीतरी तोडायचं आहे तुम्हाला. जंप पडलं की ती जंप असली पाहिजे. खुलून काम केलं पाहिजे. असं काय हातपाय तुटणार आहे की गळून पडणार आहे? मूव, मिक्स व्हा. मूव. 80 ची स्पीड, 80 ची स्पीड. गर्दी नको. जंप, मूव, टर्न, फ्रीज. नीट लक्ष द्या. आता सीट म्हटलं की जंप. सीट म्हटलं की जंप, म्हटलं की मूव. जंप म्हटलं की आणि मूव म्हटलं की जंप. कळलं का? सीट म्हणजे जंप, जंप म्हणजे मूव आणि मूव म्हणजे सीट. ओके. सीट म्हणजे जंप, जंप म्हणजे मूव, मूव म्हणजे सीट. आता काय राहिलं? तीनच आहे ना. टर्न. हा, सीट. सीट म्हणजे जंप, जंप म्हणजे मूव, मूव म्हणजे सीट. एक राहिलं, टर्न राहिलं. टर्न टर्नवरच राहील. ओके, चला. सीट, मूव, जंप. झाले कन्फ्युज? बरं, आपण सोपं करूया. थांबा थांबा थांबा. टर्न म्हणजे मूव आणि मूव म्हणजे टर्न. आपण दोनच घेऊया. ओके. मूव म्हणजे टर्न आणि टर्न म्हणजे मूव. ओके. टर्न. स्पीड बढ़ाओ. 60. मूव, टर्न, मूव. काय झालं?
अरे मूव म्हणजे टर्न, टर्न म्हणजे मूव, मूव म्हणजे टर्न आणि टर्न म्हणजे मग सोपत आहे. मूव, टर्न, स्पीड, स्टॉप. छोटेसे सजेशन सुद्धा आम्ही नीट प्रोग्रामिंग करू शकत नाही. किती शब्द आहे? 2च शब्द आहे की मूव म्हणजे पलटायचं आहे आणि टर्न म्हणजे चालायचं आहे. शब्दांचा अर्थ बदलवला, खूप काही वेगळं केलं का? फक्त शब्दाचा अर्थ बदलला. प्रमाणाने सवय का आम्हाला मूव म्हटलं की चालायचं, का टर्न म्हटलं तर का नाही चालायचं? समजा उद्या डिक्शनरीमध्ये टर्नचा अर्थ चालणे आला तर काय करायचं? घेतलाच मोदी सरकारने निर्णय, रात्री 12 वाजता समजा GRच काढला की आजपासून देशामध्ये मूव म्हणजे पलटणे. मग काय करा? काय करा? सरकारचा काही भरोसा राहिला आहे का? प्रॉब्लेम मध्ये या ना तुम्ही. तेवढं अलर्ट राहावं लागेल तुम्हाला. अलर्टनेस, जागृत अवस्थेमध्ये राहणे, अलर्ट राहणे आणि पटकन प्रोग्रामिंग करणे स्वतःमध्ये की यस काय मूव म्हणजे पलटायचं म्हणजे टर्न आणि टर्न म्हणजे काय. ओके चलो, नॉर्मल, सध्या नॉर्मल. मूव, स्पीड वाढवा, स्पीड वाढवा आणि मिक्स व्हा. मी 2दा तुला तिकडे नेलं, हातात का ते तुला? स्पीड 60, जंप, मूव, जंप चांगली मारा, जंप, मूव, सिट. ओके, हा इथेच बसा आता, छान रिलॅक्स. श्वास घ्या, हातपाय लांब करा, मांडी घातली पाहिजे कंपल्सरी नाही. आता भरला हॉल, पहा बरं मगाचे चित्र कसं होतं आणि आताचे चित्र कसं आहे. थोडं वर्कआउट केलं की माणसांचे पोश्चर बदलतात. पोश्चर कळतात का? तुम्ही आले त्यावेळेस तुमचं बॉडी पोश्चर कसं होतं? तुम्ही आले तेव्हा कसे कसे बसले होते? कनेक्शन लावून होते तुमचं. मी हिच्या बाजूला बसणार, मी त्याच्याच सोबत बसणार, आयुष्यभरातले आग्रह मला हेच पाहिजे. काऊन? जे म्हटलं त्यामध्ये आनंद मानायची सवय लावायची. मग म्हटलं मी जे ताटात आलं ते सगळ्यात ग्रेट आहे. जी जागा मिळेल ती जागा माझी आहे. मला इथंच कम्फर्ट वाटते, मला इथं अनकम्फर्ट वाटते. स्वतःच ठरवून घेता तुम्ही. जिथं टाकलं तिथं माणसाला कम्फर्ट करून घेता आलं पाहिजे. मग 1000 माणसामध्ये नेऊन टाका, 2 माणसामध्ये नेऊन टाका, महालात नेऊन टाका, राजासमोर नेऊन टाका, आणखी कोणासमोर नेऊन उभं करा. आपला कम्फर्टनेस आपल्या हातात असला पाहिजे. आम्ही वेल्डिंग मारल्यासारखे माणसासोबत चिपकून राहतो, हाच पाहिजे म्हणजे. याच्याच सोबत अरे नवीन माणसाची ओळख कर, त्यासोबत जरा बसून बघ. मगाचं बसणं कसं होतं, आताचं बसणं कसं, आणि मांड्या घालणे हे करणे डिसिप्लिन याला म्हणत नाही. कम्फर्ट असलं पाहिजे, सहजता असली पाहिजे शरीरामध्ये. मस्त हातपाय मोकळे करायचे वाटलं तर. हे लागून जातात नसा सगळे. मी हे जे पर्सनॅलिटी म्हटली, ही जी शरीर एसटी जी दिली आहे निसर्गाने इतकी मस्त आहे. तिला जागोजागी बेंड करायसाठी जी जागा दिली आहे. हे नसते दिले टोंगळे तर काय झालं असतं? कसे चालले असते माणसं, कसे बसले असते? इमॅजिन करा बरं. दिलं ना, मग फोल्डी करा, सरळी करा, असे बसा तसे बसा. स्वतःला वेगवेगळ्या आकारामध्ये. मूर्त्या पाहता अजिंठा वेरूळ मधल्या, पोस्टर्स पाहता, ते छान वाटतात. मग तसं स्वतःला करायचा प्रयत्न का करत? एकाच फ्रेम मध्ये, एकाच बॉडी पोस्चर मध्ये कुठेही जाणं तसाच बसते गुबळे काढून. आपला बदल ना जरा. ओके, थोडं बदला. आता माझी टाळी वाजली की बैठक बदलवायची आहे. फिरायचं नाही, आहे तसंच. सॉफ्टली चेंज पाहिजे, हलका चेंज पाहिजे, हलका चेंज पाहिजे. आवाजही नको. आम्ही असे बदलत नाही. 4 लोकांमध्ये बसल्यानंतर आपाप पुढे बदलत राहते, माहिती पडत नाही. अजून हलका बदल पाहिजे, सॉफ्ट पाहिजे बिलकुल एकदम. आता मला बघा, मला ऑब्झर्व करा. हे माझं रिअल बॉडी पोश्चर. कोणी एक जण तुमच्यापैकी टाळी वाजवा. वाजवत जा. सॉफ्ट बदलत गेले पाहिजे. अख्खं शरीरच पलटवून टाकता. कशासाठी?
त्याला म्हणतात इज, सहजता. ह्या गोष्टी पर्सनॅलिटीमध्ये आणि तुझ्या 4 लोकांमध्ये मिसळतात, त्या खूप इम्पॉर्टंट ठेवतात. आणि या पद्धतीने आम्ही वागतो जेव्हा आमच्यामध्ये सहजता असते तेव्हा. पण अननोन ठिकाणी जेव्हा आम्ही जातो, नवीन ठिकाणी जेव्हा आम्ही जातो, तेव्हा आम्ही स्वतःला काय करतो, बंदिस्त करून ठेवतो. आमच्यातलं लाईव्हनेस आम्ही संपून टाकतो, सहजता संपून टाकतो. छान उभं राहता आलं पाहिजे, स्टायलिश राहता आलं पाहिजे, जरा बोलता आलं पाहिजे, तर सगळं करता आलं पाहिजे. गरीबासारखे, गुलामासारखे कोणाशी उभे राहा. हे कसं मांडायचं लोकांसमोर, कसं दिलं हा भाग वेगळा, कसं मांडता हा भाग वेगळा. सगळ्यांचं तेच आहे, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, नाक, कान, छान चेहरा, छान स्माईल. पण त्याला तुम्ही कसं प्रोजेक्ट करता, कसं उभं राहता, कसे हात ठेवता. असं उभं राहत असं हालत बोललं तर काय प्रॉब्लेम आहे, किती छान वाटत, एक मोशन मिळते. ओव्हरऑल पूर्ण डायलॉगला हात सोडला, हल्ले जराशे, असं केलं, असं केलं, ओके चल भेटू बाय, असं केलं, थांबलं जरासं, पाहिलं जाईपर्यंत, किती छान वाटतं. हो बाय भेटू चाल. तर काही रिदमच नाही, काही लय नाही, ताल नाही, लाईव्हनेस नाही, स्माईल नाही, मुरदार सारखे लागतात. त्याला काही पैसे लागतात. बोट आपले, मांडी आपली, डोकं आपलं, काय प्रॉब्लेम आहे बोलता बोलता खाजवाले. नाही हो, मी येणार तो सर पण काय ते बसच चुकली माझी. मी येणार तो सर पण ते बस चुकली. किती अंडर एस्टिमेट करता स्वतःला. चांगले चेहरे खराब दिसतात, वाईट दिसतात. चांगल्या पर्सनॅलिटी वाईट दिसतात आणि मग रिझल्ट मिळत नाही. तुम्ही कॉन्फिडेंटली लोकांशी परफॉर्म करा, कॉन्फिडेंटली लोकांशी कनेक्ट व्हा, न होणारे कामं होतात. पर्सनॅलिटी आपोआप खुलत जाते. आणि मग आपले जे कॉम्प्लेक्स आहे, न्यूनगंड आहे, दिसण्यासंबंधीचे, रंगासंबंधीचे, केसांसंबंधीचे, कपड्यासंबंधीचे, ते आपोआप गळून पडतात. मग त्याला इम्पॉर्टंट राहत नाही, त्याला काही महत्व राहत नाही. जे काही दिलंय नेचरने हे ग्रेट आहे, जगातलं सगळ्यात सुंदर माझ्याचं आहे. मी नेहमी म्हणतो की मी काय एवढा कॉन्फिडेंटली बोलतो. मी तर चांगल्या चांगल्या मॉडेलचे वर्कशॉप घेतो. मॉडेल पोरींची इमॅजिन करून पहा, हा समोर उभा असलेला 5.5-6 फूट हाईट असलेल्या पोरी आणि फिगर आणि फीचर टनाटन असलेल्या पोरींचे वर्कशॉप मी घेतो. आणि 20-20, 25-25 माझ्यासमोर असतात. एअर होस्टेसच्या पोरींचे वर्कशॉप मी घेतो. इमॅजिन करा हे असा हा देह, पण माझा कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये तयार होतो, पण त्यांचा माझ्यामध्ये मी होऊ देतो. कारण की मला एवढं नीट मी गाड बांधली अनेक वर्ष.